नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण विश्वसनीयतेचे जे वेगवेगळे प्रकार होते त्या प्रकारांबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या मापन साधनाची विश्वसनीयता कशा पद्धतीने काढता येऊ शकते याबद्दलही आपण चर्चा केली होती. मित्रांनो, आजच्या भागात आपण इतर जे प्रकार आहेत म्हणजे माहिती संकलन साधनांची इतर जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा विचार करूया. आपण सप्रमाणता, विश्वसनीयता त्याचे वेगवेगळे प्रकारही आपण बघितले. पण इतरही काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्य म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे त्याला वस्तुनिष्ठता असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, की आपण ज्या गुणवैशिष्ट्यांचं मोजमाप करणार आहोत ते मोजमाप योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला काय करता येते, सहजपणे त्याचं मूल्यांकन करता येऊ शकतं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात, की जोड्या जुळवा असतील किंवा बहुपर्यायी प्रश्न वगैरे असतील किंवा सत्य की असत्य असेल किंवा इतर काही वस्तुनिष्ठ प्रकार जे आहेत त्या प्रकाराचे प्रश्न तिथे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ज्या गुणवैशिष्ट्याचं मोजमाप करायचं आहे तेच मोजमाप केलं जात आहे किंवा नाही. त्याच पद्धतीने ॲक्युरेसी एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे अचूकता असं आपण त्याला म्हणतो, की आपण ज्या पद्धतीने प्रश्नावली विकसित केलेली आहे किंवा चाचणी विकसित केलेली आहे, जो आशय आपला दिलेला आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून, तर तो आशय योग्य आहे की नाही, त्यात दिलेली माहिती चूक आहे की अचूक आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या काय करता येतात, आपल्याला चाचपून बघता येतात. शिवाय वास्तविक जगातील परिस्थिती जी आहे ती परिस्थिती त्या माहितीद्वारे प्रतिबिंबित होते आहे किंवा नाही, असे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत आपल्याला त्याच्यातून मिळतात आणि मग आपल्याला लक्षात येतं की माहितीची अचूकता जी आहे ती आहे की नाही हे आपल्याला काय करता येतं, सहजपणे लक्षात घेता येते. पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे पूर्णता, कम्प्लीटनेस असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून ज्या विषयावर तुम्ही मापन साधन तयार केलेलं आहे तर त्यात दिलेली जी माहिती आहे ती माहितीची व्यापकता किती आहे, किती संदर्भात त्याची सखोलता आहे, याबद्दल आपल्याला काय करता येते, त्याच्याद्वारे माहिती येते. का तुम्ही वरवरची माहिती विचारता आहात हे पण त्याच्यातून लक्षात येत आहे. आणि अगदी डीपली प्रश्न आपण जे म्हणत असतो की डीप इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या वेळेला काढायची असते तर त्यास विविध अंगांनी प्रश्न आपण विचारत असतो. मग त्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे की नाही हे आपल्याला काय करता येतं, लक्षात घेता येते. आणि मग माहिती जी आहे त्याची व्यापकता किती आहे आणि ही सगळी माहिती जी आहे ते विषयाच्या अनुषंगाने किंवा आशयाच्या अनुषंगाने उपलब्ध आहे की नाही याची आपल्याला काय करता येते, गोळाबेरीज करता येते आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पर्याप्तता किंवा त्याला ॲडेक्वेसी असं म्हटलं जातं. महत्वाचं काय आहे, की जी पर्याप्तता आपण कशाच्या दृष्टिकोनातून म्हणतो आहोत, की जी चाचणी किंवा जे काही तुम्ही मापन साधन तयार केलेलं आहे त्याची योग्यता अतिशय महत्वाची आहे. म्हणजे त्या गुणवैशिष्ट्याचं किंवा वर्तनाचं मापन करण्याची योग्यता त्याच्यामध्ये आहे की नाही हे आपल्याला काय करता येतं, लक्षात घेता येतं. शिवाय सगळ्यांनाच वापरकर्त्याला असेल किंवा ज्याच्यावर तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे तो नमुना गट असेल तर त्याला सुद्धा काय वाटलं पाहिजे, ती फलदायी वाटली पाहिजे असं आपल्याला काय करता आलं पाहिजे, लक्षात घेता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे व्यवहार्यता, प्रॅक्टिकॅबिलिटी. म्हणजे जे मापन साधन तुम्ही तयार केलेलं आहे ते वापरण्यायोग्य आहे की नाही, की तुम्हालाच नेमकं वापरता येत नाही. मग जर आपल्याला वापरता आलं नाही तर मग त्याच्या अनुषंगाने आपण त्याची अंमलबजावणी कशी करणार किंवा त्याचं गुणदान कसं करणार, त्याच्यातून अर्थनिर्वचन कसं करणार, या सगळ्या बाबी येत असतात. म्हणून वापरकर्त्यालाही किंवा जो नमुना गट आहे त्यालाही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे त्याला सोयीचं केलं पाहिजे आणि जो काही आपण संशोधक जो असतो त्याला सुद्धा ते वापरण्यायोग्य असणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यामध्ये जो उद्दिष्ट तुम्ही त्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे तर त्या संदर्भात वापरण्याची गुणवत्ता जी आहे त्याच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि उपयोगिता म्हणजे युझॅबिलिटी, म्हणजेच अंमलबजावणी करत असताना त्याच्यात सुलभता येणं महत्वाचं आहे, कमी खर्च होणं महत्वाचं आहे, वेळेची सुद्धा बचत होणं महत्वाचं आहे. आणि महत्वाचं काय आहे की आपला संशोधनाची विषयाची व्यापकता आणि एकूणच आपला नमुना गट याच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून जे काही अंतर असतं ते अंतर सुद्धा फार महत्वाचं असतं. ते जर खूप असेल तर मग आपला वेळ, पैसा, श्रम सगळेच वाया जातात. आणि म्हणून एकूणच आपण थोडासा विचार केला तर या सगळ्या बाबी तिथे मेंटेन होणं गरजेचं आहे. खूप खर्चिक असेल आणि ते जर संशोधकाला परवडणार नसेल तर ते मापन साधन देऊन उपयोगाचं नाहीये. किंवा मग काहीतरी मग जो नमुना गट आहे त्या प्रत्यक्ष नमुना गटापर्यंत न पोहोचता
जर खर्चिक असेल तर विद्यार्थी अगदी मोजक्याच काहीतरी जवळपासच्या लोकांवर त्याचं इम्प्लिमेंट करतात आणि मग त्या आधाराने पुढचे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथे कुठेतरी अ, अचूकता जी आहे किंवा उपयोगिता जी आहे ती जर नसेल, तर मात्र मग त्यामध्ये अशा प्रकारचे माल प्रॅक्टिस होण्याची शक्यता असते आणि मग ते संदर्भ 10 लोकांना वापरून आणि मग त्याचे निष्कर्ष 100 लोकांपर्यंतचे दृष्टिकोनातून काढणं किंवा 1000 लोकांवर वापरले असेल अशा दृष्टिकोनातून काढणं असं कुठेतरी दाखवलं जातं. म्हणून युजेबिलिटी ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे मित्रांनो आत्तापर्यंत आपण मापन साधनं जी आहेत, त्या मापन साधनांच्या वैशिष्ट्यांच्या वेगवेगळ्या अँगलने काय केला, विचार केला. अशा प्रकारे मित्रांनो आता आपण सप्रमाणता आहे, विश्वसनीयता आहे आणि इतरही जे काही मापन साधनांची वैशिष्ट्ये जी आहेत, त्याचा सखोलपणे आपण अभ्यास केलेला आहे. पुढील भागात आपण मापन साधन जे आहे, त्यापैकी प्रश्नावली हे जे काही साधन आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.